टू पीस कटोरी बॅक फॅशन ब्लाउज. 2 रंगांचे ब्लाउज पीस, इतर नेहमीचे साहित्य आणि लिबर्टीचे ब्लाउज पेपर कटिंगचे पुस्तक. या पुस्तकातून आपण पाहिजे त्या मापाचे पेपर कटिंग कापून घेणार आहोत. या एका पेपरवर एकाच मापाचे वेगवेगळे 5 प्रकारचे ब्लाउज कापलेले आहेत. उदाहरणार्थ, हाफ कटोरी, 1 पीस, फुल कटोरी, 2 पीस फुल कटोरी, मद्रास कटोरी, तसेच प्रिन्सेस कटचा ब्लाउज देखील कापलेला आहे. असे या पुस्तकात 28 छातीपासून ते 42 छातीपर्यंतचे 40 ब्लाउज कापलेले आहेत. या पेपर कटिंगमुळे आपले कटिंग झटपट होतेच, शिवाय या पेपर कटिंगमुळे फिटिंगही छान बसते. ही फॅशन करण्यासाठी पुस्तकातील मापाच्या पेपर कटिंगवरून दुसऱ्या कागदाच्या घडीवर बॅग कापून घेतला. मागचा गळा कापू नये. बॅगवर फॅशनप्रमाणे गळ्याचा आकार दिला आहे. आकाराप्रमाणे प्रथम गळा कापणे. कागदाचे 2 भाग करणे. राहिलेला वरचा आकार कापून टाकणे. खालचा भाग उलगडून ठेवणे. वरील भाग दाखविल्याप्रमाणे लावून बघा. कागदाचे सर्व पॅटर्न कापडावर मॅचिंग प्रमाणे ठेवून घेणे. बॅग फॅशनमध्ये दुहेरी रंगाचे कापड वापरले आहे. बॅगचा पहिला भाग लाल पीसवर घेतला आहे. दुसरा बॅगचा भाग क्रीम पीसवर घेतला आहे. फ्रंटचा योक आणि साइडचा भाग लाल कपड्यावर घेतला आहे. फ्रंटच्या 2 पीसचे दोन्ही भाग क्रीम कपड्यावर घेतले आहे. याच्यामुळे 2 पीस कटोरी उठून दिसेल. राहिलेले ब्लाउजचे इतर कटिंग पाहिजे तसे मॅचिंग प्रमाणे ठेवणे. सर्व फ्रंटचे भाग मार्जिन न ठेवता कापलेले आहेत. बॅगच्या पहिल्या भागाला फक्त खाली अर्धा इंच मार्जिन ठेवून कापलेले आहे. बॅगचा क्रीम पीसवरील कागद आकाराने न कापता चौकोन कापणे, कारण या भागाला आपण जाड दोरा पॅटर्नसाठी वापरणार आहोत. अशा धाग्याचे काम करताना इतर पॅटर्नलाही आकारात न कापता चौकोन कापडच कापणे. हा दोरा, धागा नेहमीच बॉबिनला भरावा लागेल. बॉबिन केसमधून हा धागा जास्त टाईट घेऊ नये. थोडी पट्टी सैल करणे. धागा ओढून बघणे. व्यवस्थित धागा आला पाहिजे. हा पॅटर्न करताना कापडाच्या मापाने पेपर कॅनव्हासही कापून घेणे आणि तो कापडाला इस्त्रीने चिकटवून घेणे. प्रथम हा धागा टीप मारल्यानंतर व्यवस्थित येतो की नाही हे चेक करणे. नेहमी कापड उलटे करून टीप मारावी, कारण आपला धागा बॉबिन केसमध्ये आहे. त्याच्यामुळे टीप खाली येईल. आपली फॅशन खालच्या बाजूला तयार होईल. टीप व्यवस्थित असल्यानंतर पाहिजे तिथे टीप मारून घेणे. या पॅटर्नला तिरपी रेष मारली आहे.
याप्रमाणे टीप दिसणार आहे. याच टिपेच्या शेजारी अर्धा अर्धा इंचावर बाकीच्या टिपा आपण मारणार आहोत. याप्रमाणे टिपा दिसतील. हे कापड मापापेक्षा जास्त आहे, म्हणून आपल्या राहिलेल्या कागदाच्या पॅटर्नवरून कापडावर अर्धा इंच मार्जिन ठेवून कापले आहे. इतर कुठल्याही कपड्यांना या धाग्याचा वापर करून कुठल्याही आकाराचा पॅच तयार करता येईल. याप्रमाणे हा पॅच तयार होईल. आता दाखविल्याप्रमाणे पॅच तयार करण्याची पद्धत वापरा. दाखविल्याप्रमाणे या पॅचला खाली दुहेरी कापड घेणे, आखून घेतल्याप्रमाणे टीप मारून घेणे. तसेच वरच्या पॅचलाही दुहेरी कापड घेणे. दाखविल्याप्रमाणे टीप मारणे. याप्रमाणे लालचे दोन्ही पॅच दाखविल्याप्रमाणे उलटवून घेणे. तिन्ही पॅच उलटवून इस्त्री करून घेणे. तिन्ही भाग समोरासमोर ठेवणे. लाल पॅचला रिबन लावायची आहे. क्रीम रंगाच्या 1.5 इंच रुंदीच्या 2 पट्ट्या घेणे. ही पट्टी घडी करून 1/2 इंचावर टीप मारून घेणे. या पट्टीला आडवी टीपही मारणे. आडवी टीप मारली तिथून ही पट्टी आता उलटवायची आहे. साध्या रिफिलने दाखविल्याप्रमाणे उलटवून घेणे. दोन्ही पट्ट्यांना छान इस्त्री करून घेणे. लाल पॅचवर तयार झालेली रिबन आकाराप्रमाणे ठेवून घ्या. आकाराप्रमाणे लेस फिरवून टीप मारणे.
येथेही पुन्हा कोनात छोटीशी प्लीट घेऊन जोडणे. आकाराप्रमाणे रिबन थोडी ताणून घ्यावी. पट्टी लावताना बाहेरच्या बाजूने ताणून दुसरी टीप मारून जोडणे. कोनामध्ये दाखविल्याप्रमाणे छोटीशी प्लीट घेणे आणि टीप मारणे. याप्रमाणे दोन्ही बाजूला रिबन लावून घ्यावी. इतर कुठल्याही कपड्यामध्ये रिबन फॅशननुसार घेता येते. दाखविल्याप्रमाणे क्रीम पॅचवर साइडचे दोन्ही लाल पॅच ठेवून घेणे. लाल पॅचला टिपा मारून जोडून घेणे. याप्रमाणे बॅगची फॅशन तयार होईल. ब्लाऊजच्या बॅगला फॅशन असल्यास मागील डाच नाही घेतले तरी चालतात. बॅग डाचचे 1 इंच कापड तिरपे कापून टाकणे. याप्रमाणे बॅग दिसेल. फ्रंटच्या सर्व भागांच्या मापाचे अस्तर कापून जोडून घेतलेले आहे. फक्त योकला खालील बाजूस अस्तर उलटवून घेतलेले आहे. फ्रंटच्या वरील भागांना अस्तर जोडून घेतले आहे. याप्रमाणे फ्रंटचे सर्व भाग समोर ठेवलेले आहेत. 2 पीस कटोरी वर ठेवून दाखविल्याप्रमाणे जोडा. दुसऱ्या बाजूची कटोरी प्रथम ठेवून बघा.
दुसरा भागही कटोरीच्या वर ठेवून जोडणे. याप्रमाणे कटोरी जोडलेली दिसेल. कटोरीच्या खालील बाजूस घडी करून दाखविल्याप्रमाणे कटोरीच्या खालील बाजूला घडीवर अर्धा ते पाऊण इंचावर डाच मारणे. याप्रमाणे दोन्हीकडे डाच मारून घेणे. तयार झालेल्या दोन्ही कटोरीचा भाग आणि साईडचा भाग एकत्र ठेवणे. दाखविल्याप्रमाणे कटोरी गळ्याकडून खाली याप्रमाणे जोडणे. दुसऱ्या बाजूची कटोरीही याचप्रमाणे वरून खाली जोडणे. तयार झालेल्या फ्रंटच्या खाली योक ठेवून घेणे. योक जोडताना फ्रंटपासून साईडकडे या क्रमाने दोन्ही योक लावून घेणे. अशाच पद्धतीने दुसरा योकही जोडून घेणे.